नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी पाहू शकता बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नियम या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी कोणते नियम बदलण्यात आले ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ तो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नियम या ठिकाणी बदललेले आहेत. कशाचे नियम, कोणते नियम बदललेले आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी महत्त्वाची माहिती ती पाहूया. तर बघा, सुरुवातीला सांगतो ही जी काही माहिती ती 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, परंतु अतिशय दमदार आणि महत्त्वाची आहे. बघा, एक्झामिनेशन 5वी ते 8वीत नापास होणाऱ्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलणार नाही. 2 महिन्यात फेरपरीक्षा होईल. बघा, आतापर्यंत जी काय आपण पाहिलं असेल डिटेन्शन पॉलिसी ती होती, परंतु आता बघा ही जी काही डिटेन्शन पॉलिसी आहे त्यामध्ये बदल करण्यात आले. 2 महिन्यात आता तुम्हाला फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. तर संपूर्ण माहिती बघा, एक्झामिनेशन इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे पुढच्या वर्गात ढकलण्यात येणार नाही. केंद्र सरकारने सोमवारी नो डिटेन्शन पॉलिसी संपवली आहे. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने सोमवारी नो डिटेन्शन जी पॉलिसी त्या ठिकाणी संपवलेली. अगोदर 5वीमध्ये किंवा 8वीमध्ये जर तुम्ही नापास झाला तरी पण तुम्हाला पुढच्या वर्गात त्या ठिकाणी ढकलण्यात येत होतं, परंतु आता ह्यावेळेस तसं करण्यात येणार नाही. ती जी काही पॉलिसी ती संपवलेली आहे. यापूर्वी या नियमानुसार नापास झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीत बढती दिली जात होती, म्हणजेच त्यामध्ये पुढे पाठवलं जात होतं. बघा, सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 महिन्यात फेरपरीक्षेची संधी दिली जाणार आहे. जर ते पुन्हा नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही, पण ते ज्या वर्गात शिकत होते त्याच वर्गात पुन्हा अभ्यास करावा लागेल. 8वीपर्यंतच्या अशा मुलांना शाळेतून काढून टाकले जाणार नाही, अशी तरतूदही सरकारने केलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, 16 राज्यांमध्ये नो डिटेन्शन पॉलिसी आधीच लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या नव्या धोरणाचा परिणाम केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सैनिक शाळांसह 3000हून अधिक शाळांवर होणार आहे. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी दिल्ली आणि पुदुच्चेरी आधीच नो डिटेन्शन धोरण रद्द केलेलं आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शालेय शिक्षण हा राज्याचा विषय आहे, त्यामुळे राज्य या संदर्भात स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. सरकारने धोरण का बदलले तर बघा, 2010-11 पासून इयत्ता 8वीपर्यंतच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या तरतुदीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणजेच मुले नापास होऊ नये, त्यांना पुढच्या वर्गात बढती मिळत होती, पण त्यामुळे शिक्षणाचा जो स्तर आहे तो हळूहळू घसरत असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे ज्याचा परिणामस्वरूप 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांवर होऊ लागला. या विषयावर बराच वेळ विचार विनिमय केल्यानंतर नियमात या ठिकाणी हा जो काही बदल आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर बघा, नो डिटेन्शन पॉलिसी काय आहे तर शिक्षण हक्क कायद्याच्या नो डिटेन्शन धोरणानुसार इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही. बघा काय म्हटलं आहे, शिक्षण हक्क कायद्याच्या नो डिटेन्शन धोरणानुसार इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही किंवा शाळेतून काढून टाकता येत नाही. परीक्षेत अनुत्तीर्ण होऊनही 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याची त्या ठिकाणी तरतूद होती नो डिटेन्शन पॉलिसीनुसार. परंतु आता ह्या ठिकाणी ही जी काही पॉलिसी ती केंद्र सरकारने संपवलेली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नो डिटेन्शन पॉलिसी संपल्यामुळे आता कुठल्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर तुम्ही एक वेळेस परीक्षा नापास झाला तर 2 महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा तुमची होईल. ती परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी पास करावीच लागणार आहे आणि जर ती परीक्षा तुम्ही पास केली नाही तर तुम्हाला पुढच्या वर्गात त्या ठिकाणी बढती जी ती मिळणार नाही, म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी नापासच राहणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थ्यांसाठी. महत्त्वाचा ह्या ठिकाणी जो काही नियम आहे तो बदलण्यात आला आहे. त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.